खायचंय ना? चला ठीक आहे. ताई सगळ्यांना वाढा. चला खा सगळ्यांनी आता मस्त. हे घ्या ताई. कसा झालाय शिरा? मस्त. आवडला ना तुम्हाला? टीचर, मी माझ्या मम्मीला सांगून सेम असंच शिरा करून घेईन. नक्की सांग. मी तुझ्या आईला रेसिपी सांगेन. हा ही अंजली पण ना जरा पेशन्स नसतं तिच्यात. सतत नुसतं त्रास देत असते. बोल. हॅलो मॅम. मॅम मी काही बोलायला फोन नाही केलाय, मी ऐकायला फोन केलाय. कशी चालली आहे सई टीचरची ट्युशन? मला तर वाटलं तुम्ही आज आता आमचा फोन उचलणारच नाही. का? का म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही पण सई टीचरच्या ट्युशनला जाऊन बसला असाल. खूप मजा येते ना तुला हे सगळं बोलताना. आणि तुझी आई पण तिकडून हसत असेल फिरी फिरी. काय का ललिता? नाही नाही, अहो मॅडम मजा कसली. अहो त्या सईनं मला सुद्धा इथे असाच त्रास दिलाय. हो. आणि आता तिकडे येऊन तुम्हाला असा त्रास देते बघा तुम्ही. म्हणजे मी काही तुमच्या इतके हुशार नव्हते, पण तुम्ही कसं, तुम्ही तिची मनमानी चालूच देणार नाही, नाही का? आणि मॅम आम्हाला तर वाटलं आतापर्यंत त्या सईची ट्युशन बंद पण झाली असेल. बंद पडणार तिथे क्लासेस. आणि इथेच नाही, पुन्हा कुठेही ती क्लासेस घेऊ शकणार नाही. म्हणजे थोड्याच वेळात जहागीरदारांच्या घरातून एक खूप मोठी बातमी लीक होणार आहे. म्हणजे नक्की काय करणार आहात मॅम तुम्ही? करणार आहे नाही, करून झालंय. वाव मॅम, काय ब्रिलियंट प्लॅन आहे. हो ना, म्हणजे आता त्या सईला अगदी देव सुद्धा आला तरी वाचवू शकणार नाही. हो बघ अंजली, बघ मॅडम किती हुशार आहेत त्या. हा, जरा शिक त्यांच्याकडनं काहीतरी शिक. ऑब्विसली मॉम. अगं मॅम कडून मी कितीही शिकण्याचा प्रयत्न केला ना, तरी मला काही त्यांचं इतकं डोकं लावणं जमणारच नाही. आणि मला काय मॉम, बाकी कोणाला जगात त्यांच्या इतकं डोकं लावायला जमणारच नाही. मॅम आता जहागीरदारांच्या घरात लवकरच बोंबाबोंब सुरू होईल ना, आणि त्या सईवर तर त्या मुलांचे पॅरेंट्स तुटून पडले असतील. नुसते तुटून नाही पडणार, तर आता शाळेत जायचेही वांदे होतील या सईचे. कारण हे जे पालक आहेत ते शाळेत कदाचित मोर्चा घेऊन जातील. हा असा प्रसंग त्या मुलांवर आणलाय म्हटल्यावर कदाचित ते मोर्चा काढतील आणि त्याच्यात ते सांगतील की जर सई टीचर शाळेत शिकवणार असेल तर ते त्यांच्या मुलांना शाळेत शिकायला पाठवणार नाहीत. याचाच अर्थ सईचे क्लासेसही बंद होतील आणि तिचं शाळेत शिकवायला जाणंही बंद होईल. म्हणजे एकाच दगडात 1760 पक्षी मारले जातील. वाव मॅम, ग्रेट. पण मी काय म्हणते मॅम, आता काही म्हणू नकोस. थोड्याच वेळात ना घरात ड्रामा सुरू होणार आहे आणि काही करून मला तो मिस करायचा नाही. मॅम आय विश की मी पण तिथे असते तो सगळा ड्रामा बघायला. पण ठीक आहे, तुम्ही मला काही झालं ना तर लगेच फोन करून कळवा, लगेच सांगा. ठेव फोन. ओके बाय. काय डोकं ग मो? नाही नाही म्हणता आई ना डोकं. बरं झालं तुमचं सगळ्यांचा शिरा खाऊन? ताई प्लेट्स घेऊन सगळ्यांची.
ताई ताई प्लेट्स ठेवूया आता. बस सगळ्यांचं पोट भरले आता. सगळ्यांना शिरा आवडला. मग आता अभ्यासाला सुरुवात करायची का परत? चला आता काय शिकलो होतो आपण? भागाकार. जर कोणाला नाही समजलं तर मला परत विचारा, ठीक आहे? टीचर मला नाही समजलंय. म्हणून सांगते, त्यासाठी आपण पाढेपाठ करायला हवे. तिथून पुढे पाढेपाठ पाहिजेत हा सगळ्यांचे. आता पुन्हा एकदा एकदम सोपं वाला तुम्हाला भागाकार शिकवते, ठीक आहे? ए आरुषी, आरुषी काय होते तुला? आई, आई, प्रिया ताई लवकर बाहेर या. आई, आरुषी काही होणार नाहीये तुला. लवकर या. काय नाही, पोट दुखतंय का तुझं? काय मी डॉक्टर येतील, थांबा. काही होणार नाहीये तुम्हाला. आई, आई, प्रिया ताई लवकर या प्लीज. संघर्ष, संघर्ष. काय होते मुलांना? आई बघा ना, मुलांना उलट्या व्हायला लागल्या. आरुषी, आरुषी इकडे. अगं पाणी आण जा पटकन. प्रिया पाणी आण पटकन. ए बाळा काय होतंय तुला? अगं त्यांना बघ. सई अगं काय हे? मला नाही कळते काय झालंय. मुलांना खूप उलट्या होतात. मगचपर्यंत नीट होते सगळ्यांना. काही होणार नाही. बघूया आपण, करूया काहीतरी. लवकर पाणी आण प्रिया. प्रिया काय होते बाळा, काय होते? अहो काय झालं काय सगळ्या मुलांना? प्रिया काय झालं? ए बाळा, ए आरुषी, आरुषी, ए डोळे उघड. आरुषी, आरुषी, आरुषी. काय झालं सगळ्या मुलांना? ए बाळा, ए डोळे उघड. ए बाबू, प्रिया डोळे उघड ना बाळा. आई आली बघ ना प्रिया. आरुषी, आरुषी उठ ना. मुलांनी उलट्या का केल्या? हो सई मॅडम बोला ना. अशा बघत उभ्या काय राहिल्यात? काय झालं आमच्या मुलांना? आमच्या मुलांची अशी अवस्था कशी काय झाली? मला खरंच नाही माहित हो. मी खरं सांगते. माहित नाही म्हणजे? तुम्ही होत्या ना त्यांच्या बरोबर? तेच जरा मुलं आमची बेशुद्ध पडली. त्यांना उलट्या झाल्या. तुम्हाला काहीच माहित नाही. कसं काय शक्य आहे? एवढ्या विश्वासाने आम्ही मुलं तुम्हाला सोपवली होती ना. काय केलंय तुम्ही आमच्या मुलांचं? अहो मी खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये. मी मुलांना शिकवत होते आणि अचानक हे सगळं झालं. मला नाही कळते का होतंय सगळं. माझ्या मुलाला काय झालं ना, सोडणार नाही मी तुम्हाला. हे बघा, हे सगळं बघून मलाही धक्का बसलाय. मला नाही माहितीये काय होतं. आई, काय चाललंय इकडे? काय ही मुलं
उलट्या केल्यात का यांनी? बेशुद्ध पडलेत का हे? काय झालं कसं काय हे? नाही माहिती हो ताई. सई मॅडम मुळे झाले सगळे. या मॅडमनी आमच्या मुलांची अशी अवस्था केली आहे. एक मिनिट, हे बघा, मला कळतंय तुम्हाला मुलांची काळजी वाटते, आम्हालाही वाटते, पण सईने काहीच केलेलं नाहीये. एक मिनिट मला सांगा, मला वाटतं हे सगळं ना काहीतरी खाल्ल्यामुळे झालं असेल. शेवटचं काय खाल्लं होतं मुलांनी? शिरा खाल्ला होता त्यांनी. शिरा? सगळ्यांना उलट्या होत आहेत, सेम त्रास होतोय, म्हणजे नक्की शिऱ्यामध्येच काहीतरी गडबड असेल. नाही मॅडम, मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवला होता. कसं शक्य नाहीये? आय मीन नसेलही, पण मी शक्यता वर्तवतीये. कदाचित तुझं लक्ष नसेल आणि त्याच्यात एखादी पाल वगैरे पडली असेल तर झालं असेल. मुळात आमच्या मुलांना खायला द्यायची काय गरज होती? आम्ही काय त्यांना खायला नाही देत. तुमच्या शहाणपणामुळे आमच्या मुलांची अवस्था काय झाली ती बघा. खरं सांगा, त्या शिरात काय होतं? एक मिनिट, मला कळतंय तुम्हाला मुलांची काळजी वाटते, पण आता आपण वेळ घालवूया नको. आपण त्यांना पटकन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. हो आई, मी ॲम्ब्युलन्सला कॉल करते. तुम्ही प्लीज हिच्याकडे लक्ष द्या ना. मी आले. ऐका, तुम्ही खरंच नका काळजी करू. मी एक आई आहे, मला समजू शकतं तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या भावना मला कळतायत. पण आता आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मुलांना काही होणार नाही, देव त्यांना काही होऊ देणार नाही. हे बाळा उठ ना, बघा काय अवस्था झालेली. प्लीज तुम्ही शांत व्हा. कसं शांत हो? एकुलता एक मुलगा आहे आमचा. आमच्या मुलांना वाचवा मॅडम, आमच्या मुलांना वाचवा, प्लीज आमच्या मुलांना वाचवा. आई ॲम्ब्युलन्स येते आता. तरी मी सांगत होते घरात क्लासेस सुरू करू नका, पण नाही, कोणी माझं ऐकतच नाही. आता कितीला पडतंय बघा हे. या मुलांना काही झालं तर? ताई नका ना असं बोलू. काही नाही होणार मुलांना, खरंच काही नाही होणार. अँब्युलन्स अजून येतेच काय? सई अगं. आई, मी आत्ताच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आहे, तेच ॲम्ब्युलन्स. हॅलो, अहो आपल्या मुलीला बघा ना काय झालं. तुम्ही लवकर या ना, जहागीरदारांच्या इथे गाडी घेऊन. हॅलो, हा मग घ्या, हा गाडी घेऊन ये लवकर. अरे काय असतील ते पैसे मी देतो, तू लवकर गाडी घेऊन ये इकडे. माझं ऐका, मी आत्ताच कॉल केला ॲम्ब्युलन्सला, ॲम्ब्युलन्स येते. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज थोडं शांत व्हा तुम्ही. तुम्हीच आमच्या मुलांची ही अवस्था करून ठेवली. किती विश्वास होता आमचा तुमच्यावर. आई ॲम्ब्युलन्स आली आहे. एकेकाला घेऊन जाऊया पटापट. फोन लाव की त्या बॉबकटवालीला, बघी काय केलंय का. मागे लागायचं. हॅलो मॅम. कधी नव्हे ते वेळेवर फोन केलायस आज. म्हणजे काम झालं? एक आवाज ऐकवते तुला, नीट ऐक. ॲम्ब्युलन्स? राडाचा इकडे गोंधळ बघ ना किती ऐकू येतोय. ऐकलंस? आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आता सईचं ट्युशन आणि तिचा वाढणारा आवाज हे दोन्हीही कायमचं बंद होणार. वाव मॅम, काय ग्रेट आहात तुम्ही. मॉम बघितलं, मी तुला सांगितलं होतं ना, मॅम एकदा जे बोलतात ते करूनच दाखवतात. उगाच नाही लोकांमध्ये माझा इतका दरारा आहे. खरंय मॅडम, अगदी बरोबर बोललात बरं का तुम्ही. तुम्हाला एक विनंती करू का?
त्या सईला अगदी पूर्ण बरबादच करून टाका. हा नाहीतरी ती काही ऐकत नाहीच आणि तिला घराबाहेर काढा आणि माझ्या लेकीला तिथे बोलवून घ्या, नाही का? नाहीतरी ती सई तुम्हाला डोई जडत झाली आहे. काय म्हणालीस? नाही तसं नाही मॅडम, म्हणजे ती सई तुमचं ऐकते कुठे हो? हां, काही म्हणजे काही तुमचं ऐकत नाही. म्हणजे तिचा तुम्हाला ऑफिसमध्ये उपयोग होत नाही, घरी उपयोग होत नाही. सतत आपली ती सई पुढे 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 करत असते. त्यापेक्षा माझी लेक अंजली जर तिकडे आली तर तुमच्या हाताखाली राहील मॅडम आणि सगळं शिकून घेईल. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडेल. अगदी तुमचा प्रत्येक शब्द अशी फुलासारखा झेलेल माझी लेक. आणि तुम्हाला सांगते, म्हणूनच तुम्ही फायद्यात राहाल जर अंजलीला तुम्ही तिथे बोलवून अरे देवा. हॅलो भैरवी मॅडम. हो बाई, कट झाला वाटतं. कट झाला नाही, कट केला तिने. तू पण ना किती बडबड केली त्यांना, म्हणून कट केला असेल. असू दे, नाहीतरी त्या बॉबकटवालीला कोणाचं ऐकून घ्यायची सवयच नाही. पण एक काम मात्र तिने बेस्ट केलंय बरं का. त्या सईला देशोधडीला लावलेला. वा, आत्ता खरी मज्जा आहे. प्लीज डॉक्टरांना बोलवा ना, फोन करा त्यांना प्लीज, लवकर बोलवा. डॉक्टर डॉक्टर काय झालं काय? डॉक्टर हे बघा, डॉक्टर प्लीज या लहान मुलांचा जीव वाचवा ना, प्लीज लवकर ट्रीटमेंट द्या त्यांना प्लीज. एक मिनिट शांत व्हा. नक्की काय झाले सर्व मुलांना मला सविस्तर सांगाल का तुम्ही? हो, ही सगळी लहान मुलं माझ्या घरी शिकवणीसाठी आली होती आणि घरी आल्यानंतर या सगळ्यांना अचानक उलट्या व्हायला लागल्या आणि एक एक करून सगळेजण बेशुद्ध पडलेत. आणि हे सगळं अचानक कसं काय झालं मलाही नाही कळते. प्लीज डॉक्टर, प्लीज या मुलांचा जीव वाचवा ना प्लीज. पण एवढी सर्व मुलं एकाच वेळेला बेशुद्ध पडलीच कशी काय? तुम्ही त्यांना काही खायला दिलं होतं का? बोला ना, बोला आता. तुम्ही तर असं दाखवताय की तुमची काही चूकच नाही. डॉक्टर, हे आमच्या मुलांच्या शाळेतील टीचर आहेत. त्यांनी शिकवणीसाठी मुलांना घरी बोलवलं होतं. मुलं यांच्या घरी गेली तोपर्यंत ठणठणीत होती. यांनी खाण्यात काहीतरी मिसळलंय त्यांच्या, त्यामुळे मुलांना उलट्या झाल्या, ती बेशुद्ध झाली आहेत. नाही 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 डॉक्टर, माझा खूप जीव आहे हो या मुलांवर. मी असं काही केलं नाही. आज शिकवणीचा पहिला दिवस होता ना, म्हणून प्रेमाने फक्त त्यांच्यासाठी शिरा बनवला होता. मी काही असं केलं नाहीये. तुमचं हे प्रेम आमच्या मुलांच्या जीवावर बेतलंय. शाळा सोडून एक्स्ट्रा क्लासेस घ्यायची गरजच काय होती तुम्हाला? आमच्या मुलांना काय झालं ना तर सोडणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. डॉक्टर, मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज हे वाद या भांडणापेक्षा या लहान मुलांचा जीव वाचवणं आता खूप महत्वाचं आहे. प्लीज. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही म्हणजे? हे बघा, ही पोलीस केस आहे आणि या सगळ्या मुलांना विष बाधा झाल्यासारखी मला वाटते. सो पोलिसांना इन्फॉर्म केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. उद्या जर काय ना काय झालं तर सर्व ब्लेम हॉस्पिटलवरती येईल. डॉक्टर, तुम्हाला का नाही कळते? या मुलांसाठी ना प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. तर मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज त्यांचा जीव वाचवा. त्यांना जर काही झालं ना, मी स्वतःला आयुष्यभर कधीच माफ करू शकत नाही. सई शांत हो. डॉक्टर, मी जानकी जहागीरदार. तुम्ही आम्हाला आमच्या अख्ख्या कुटुंबाला ओळखता. तुम्ही प्लीज मुलांची ट्रीटमेंट सुरू करा. आम्ही पोलिसांना कळवतो ना. हो. ताई, तुम्ही फोन लावा ना पोलिसांना. आणि काय सांगू त्यांना? वहिनी, हे प्रकरण वाटतंय तितकं सोपं आणि साधं सरळ नाहीये. आपल्याला जरा हुशारीनं वागावं लागेल. म्हणजे आपल्याला आपल्या वकिलांना सांगावं लागेल की पोलिसांना फोन करा. म्हणजे काही गडबड झालीच तर आपण प्रॉब्लेममध्ये फसणार नाही. ताई,
मॅडम हे सगळं नंतर बघता येईल ना. आता या मुलांचा जीव वाचवणं खरंच खूप गरजेचं आहे. प्लीज फोन लावा तुम्ही. मी एक काम करते, राहू द्या, मी स्वतः लावते फोन त्यांना. हॅलो, गांधीनगर पोलीस स्टेशन. नमस्कार सर, मी सई जागीरदार बोलते, देवांश जागीरदारांची बायको. सर ॲक्च्युली आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि ठीक आहे चालेल. इन्स्पेक्टर साहेबांना बोलायचं तुमच्यासोबत. हॅलो, हां बोला इन्स्पेक्टर साहेब. ओके, ठीक आहे चालेल. ठीक आहे, आम्ही सर्व मुलांना ॲडमिट करून घेतो. ओके सिस्टर सर्व मुलांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करा. क्विक, प्लीज त्यांना घेऊन चला पटकन. लवकर.